महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर बोलणं पंकजा मुंडेंनी टाळलं. नामदेव शास्त्री काय बोलले हे आपण ऐकलं नसल्याचं त्या म्हणाल्या. तर नामदेव शास्त्रींवर प्रतिक्रिया देणं आवश्यक वाटत नसल्याचं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे देशातील विकास झपाट्यानं वाढेल, त्यामुळे विकसित भारताच्या ध्येयाला अधिक चालना मिळेल असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळणार असल्याचंही मोदी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारं हे अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. या बजेटमुळे रस्ते निर्मितीच्या क्षेत्रात मोठा फायदा होणार असल्याचं मतही गडकरींनी मांडलं. मध्यम वर्गासाठी हे ड्रीम बजेट असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर नव्या कर रचनेमुळे नोकरदारांना मोठा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. विकसित महाराष्ट्राला पुढे नेण्याचा हा अर्थसंकल्प आहे असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. महाराष्ट्र आणि देशाला मजबूत करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा सकारात्मक अर्थसंकल्प असून सर्वसामान्य नागरिकांचं बजेट आहे असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलंय. नाबार्ड आणि आरबीआय सोबत चर्चा करून शेतकऱ्यांचा व्याजदर कमी करण्यासाठी चर्चा करणार असल्याचं कोकाटे म्हणाले. केंद्राच्या अर्थसंकल्पातून आरोग्य विभागासाठी जवळपास 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 36 औषधांना करमुक्त करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी दिली. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घेणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी ते घेतले नाहीत अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तर दरडोई वार्षिक उत्पन्नात देश जगात 140व्या क्रमांकावर गेलाय. 4-5 उद्योगपती मोठे झाले म्हणजे देश समृद्ध होत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक असल्याचं मत राजू शेट्टींनी मांडलं. खतांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नसल्याची टीका राजू शेट्टींनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सर्वात जास्त जीएसटी देऊनही महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नाही असं दानवे म्हणाले. याउलट बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांची खैरात केल्याचा आरोप दानवेंनी केला. देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सुविधांवर भर दिला. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. ती 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तसंच पीएम कृषी योजना लागू करण्यात येणार आहे. तर अॅग्रो प्रोग्रामचा 1 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमाअंतर्गत 8 कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरवलं जाणार आहे. 1 कोटी महिलांना आणि 20 लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा मिळालाय. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर नोकरदारांना टॅक्स लागणार नाही. त्यामुळे 1 लाख रुपये महिना कमावणारे कर्मचारी आता करमुक्त झाले. तर 12 ते 16 लाखांपर्यंत 15% टॅक्स लागणार आहे. नव्या टॅक्स प्रणालीत हा टॅक्स लागू करण्यात आलाय. अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांवर भर दिला जातोय. SC/ST महिलांसाठी खास योजना आणली जाणार आहे. त्याद्वारे 5 लाख महिलांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तर महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. देशाच्या अर्थसंकल्पात LCD, LED टीव्ही आणि मोबाईलच्या दरात 15% कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल फोनच्या बॅटरी तसंच टीव्हीचे देशांतर्गत उत्पादित होणारे पार्ट्स स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 36 जीवनावश्यक औषधांना मूलभूत कस्टम ड्युटीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. तसंच इतर 6 जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देऊन ते 6% खाली आणण्यात येणार आहे.
देशांतर्गत उत्पादित होणारे म्हणजेच भारतीय बनावटीचे कपडे अर्थसंकल्पात स्वस्त होणार आहेत, तसंच चमड्यापासून बनवलेल्या वस्तूही स्वस्त होतील. चर्मोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात उपाययोजना करण्यात आल्या. चर्मोद्योगासाठी मोठी इंडस्ट्री उभारली जाणार आहे. त्यातून 22 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दरम्यान चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारलं जाणार आहे. पुढील 3 वर्षात प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर उपचार केंद्र असणार अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 75,000 सीट वाढवण्यात येणार आहेत. येत्या 5 वर्षात या जागा वाढवल्या जातील. यासाठी AI शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचं बजेट असेल अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाईल. त्याद्वारे मुलांना डिजिटल शिक्षण दिलं जाणार आहे. अर्थसंकल्पात मासेमारी व्यवसायावरही भर देण्यात आलाय. माशांच्या निर्यातीत भारताचं 3रं स्थान आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनाचं पालन चांगलं होण्यासाठी मत्स्य उत्पादन केंद्र बनवण्यात येणार आहे. तर सागरी जैवविविधता विकास योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बुद्धांचं वास्तव्य असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल. या खासगी क्षेत्रातील विकासासाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भारताला खेळणी निर्मितीमध्ये ग्लोबल हब बनवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करणार आहे. यासाठी विशेष योजना आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनांद्वारे हजारो बेरोजगारांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला होता. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. निवडणूक निकालावर संशय व्यक्त करणं म्हणजे त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखं आहे, असं विखे म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 300 तलाव गाळमुक्त करणं, शाळा सौर ऊर्जेवर करणं यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. यासोबतच अहिल्यादेवी होळकरांच्या 400 कोटींच्या भव्य स्मारकाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचंही त्यांनी माहिती दिली. देशभरातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होतंय. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सहयोगानं माहिती तंत्रज्ञान विभागानं या प्रकरणी पुढाकार घेतलाय. टास्क फोर्सची नियुक्तीही करण्यात आली आहे, अशी माहिती आशिष शेलारांनी दिली. गणेश जयंतीनिमित्त नवी मुंबईच्या APMC फळ मार्केटमध्ये देवगड हापूसच्या 175 पेट्या दाखल झाल्या होत्या. एका पेटीत 5 डझन आंबे होते. या पेट्या 7 ते 12,000 रुपयांना विकल्या गेल्यात. या आंब्यांची विधिवत पूजा करण्यात आली. अकोल्यात माघी गणेश जयंतीनिमित्त जठारपेठ भागातील सिद्धिविनायक मंदिरात अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं. भारत शिक्षक प्रसारक मंडळ आणि श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्थांकडून 1 लक्ष वेळा अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं. या उपक्रमासाठी जवळपास 3,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. गणेश जयंती निमित्तानं ओझर विघ्नहर नगरी सजल्याचं पाहायला मिळालं. पहाटे श्री विघ्नहराची महापूजा करून धार्मिक विधी पार पडले. यानिमित्त मंदिरात रांगोळी, श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट आणि मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली. नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त 11,001 किलो वजनाचा लाडू गणपतीला अर्पण करण्यात आला. प्रयागराजमधील कुंभाचा आकार या लाडूवर कोरण्यात आला. हा लाडू बनवण्यासाठी 15 दिवस लागले. PNG ज्वेलर्सनं दगडूशेठ गणपती चरणी 1 किलोचा कमळ हार अर्पण केला. या हाराची किंमत 1,05,00,000 रुपये इतकी आहे. या दागिन्यासाठी 20 कुशल कारागिरांनी 25 दिवस परिश्रम घेतल्याची माहिती PNG ज्वेलर्सचे अध्यक्ष डॉ. सौरभ गाडगीळ यांनी दिली.
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात यंदाही माघी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते। यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची आरास, विद्युत रोषणाई करण्यात आली। पहाटे गायिका प्रियंका बर्वे हिनं स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला। रायगडमधील अलिबागच्या कुलाबा किल्ल्यात आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा झाला। विविध धार्मिक कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात आलं। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। यावेळी उत्सव समितीकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। सिंधुदुर्गात माघी गणेश उत्सवानिमित्तानं बाप्पाचं वाळू शिल्प साकारण्यात आलं। कलाकार रविराज चिपकर यांनी आरवलीमधील समुद्रकिनारी 2 फूट उंचीची बाप्पाची वाळू आणि रांगोळीनं सुबक मूर्ती साकारली। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मसोला इथं नवनाथ महाराज धर्मनाथ बीज यात्रा उत्साहात पार पडली। या निमित्तानं 71 क्विंटल राम लाडूचा महाप्रसाद तयार करण्यात आला। पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला।